नमस्कार मित्रांनो, E20 पेट्रोलमुळे नक्की इंजिन खराब होते की गाडीचे मायलेज कमी होते? सरकारने E20 पेट्रोल का कंपल्सरी केले आणि सर्वसामान्य जनतेच्या गाड्यांचे नुकसान होत असूनही केंद्रातील कोणत्या मंत्र्याच्या मुलांनी यापासून करोडो रुपये कमावले? चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया E20 पेट्रोल म्हणजे काय आणि त्यामागील पूर्ण सत्य. E20 पेट्रोल म्हणजे पेट्रोल येते 80% आणि इथेनॉल 20%. इथेनॉल हे मुख्यतः ऊस, मका आणि तांदूळ यांपासून बनवले जाते. 2023च्या आधी बनलेल्या जवळपास 90% गाड्या ह्या इथेनॉल करिता बनलेल्या नाहीत. पण जर तुमची गाडी E20 कम्पॅटिबल नसेल तर गाडीचा ॲव्हरेज 15 ते 20% कमी होईल. यामागचे कारण आहे इथेनॉलची ऊर्जा क्षमता ही पेट्रोलपेक्षा कमी असते. विषय फक्त पैशाचा नाहीये. जर तुमची गाडी 2 ते 3 वर्ष जुनी असेल तर हे 20% इथेनॉल स्लो पॉइझन म्हणून काम करते. हे पेट्रोल तुमच्या गाडीमधील रबरचे पार्ट्स आणि मेटलला हळूहळू गंजवून खराब करते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेट्रोल पंपावर ग्राहकांना E20 पेट्रोल आणि प्युअर पेट्रोल असा विकल्प सुद्धा देण्यात आलेला नाही. इथेनॉलची किंमत ही पेट्रोलपेक्षा खूप कमी असते. म्हणजेच 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केल्यानंतर पेट्रोलची किंमत कमी व्हायला हवी, पण तसे होत नाही. आजही पेट्रोल त्याच दराने मिळत आहे. म्हणजेच पैसे पूर्ण मोजायचे, मायलेज कमी मिळवायचं आणि इंजिन खराब होण्याचा धोका तर वेगळाच. नितीन गडकरी यांची मुलं मालक असलेले दोन्ही कंपन्या मानस ॲग्रो आणि सियान ॲग्रो हे प्रामुख्याने इथेनॉल बनवतात. 2024 मध्ये सियान ॲग्रोचा नेट रेव्हेन्यू होता 170 करोड. तो 2026 मध्ये झाला 2279 करोड. म्हणजे जवळपास 1244% या नेट रेव्हेन्यू मध्ये वाढ झालेली आहे. 20% इथेनॉल पेट्रोल मिक्स करण्यासाठी सरकारने टार्गेट ठेवलेले होते 2030 वर्षाचे. पण 1 एप्रिल 2025 मध्येच हे टार्गेट सरकारने कंप्लीट केले, म्हणजे वेळेच्या 5 वर्ष आधी. तसे पाहिले तर सरकारचा कोणताही प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होत नाही, पण हा तब्बल 5 वर्ष आधी पूर्ण झाला, कारण की यामध्ये त्यांच्या स्वतःच्या मुलांचा बिझनेस असल्यामुळे. तुमची गाडी E20 कम्पॅटिबल आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.